आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मोठी बातमी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंनी भाजपच्या विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय। श्रीरामपूर तालुक्यात 4000 एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा दावा लंकेंनी केलाय। ZR2 कंपनीमार्फत शेती महामंडळाची जमीन लाटण्यात आली आणि त्यामध्ये विखेंची मुलगी आणि जावई यांचा सहभाग आहे असं निलेश लंकेंनी म्हटलं। ZR2 कंपनीचं दुबईमध्ये रजिस्ट्रेशन आहे पण त्यांचं ऑफिस मुंबईत आहे असं लंके म्हणतात। या कंपनीमध्ये सर्व पैसे हवालामार्फत गुंतवले गेले आहेत। कंपनीत प्रवरा बायो एनर्जीचे 61% शेअर्स आहेत। प्रवरा बायो एनर्जीत विखेंच्या कन्या सुप्रिया आणि जावई अजित ढोकणे हे संचालक आहेत असंही लंकेंनी म्हटलं। या प्रकरणावर अद्याप विखे पाटलांची प्रतिक्रिया आलेली नाही। आमची मागणी हे आहे, ठीक आहे, ही जागा तर सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे, शासन निर्णय कॅन्सल केला पाहिजे। जो जागा मागणीसाठी जी समिती गठीत केली तो कॅन्सल केलंच पाहिजे। पण ज्या कंपनीला बायो एनर्जी कंपनीला अचानक 100 कोटी रुपये कुठून आले, 100 कोटी रुपये कुठून आले, 30 कोटी रुपये नफा कसा दाखवला, याच्या बाबतची CBIनी चौकशी केली पाहिजे, EDनी चौकशी केली पाहिजे। ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी। बुचकेम डिस्टिलरी इंडिया कंपनीचे संचालक कोण होतो? जेमी वल्सन, सुनील कलापुरे, निलेश जैन आणि सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि त्यांचे जावई अजित ढोकणे त्या कंपनीचे संचालक होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं ZR2 बायो एनर्जी कंपनीला बॅलन्स शीट अचानक 100 कोटी कसे वाढले? म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 0 आणि अचानक 100 कोटीची त्या ठिकाणी व्यवहार वाढला आणि त्याचा 30 कोटी रुपये नफा दाखवला। ही गोष्ट सुद्धा संशयास्पद आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।